नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि रंजक असा ट्विस्ट या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. राजकुमार आता त्याचा बदला घेण्यासाठी काय करतो, सारंग आणि सावलीपर्यंत सत्य कसे पोहोचते आणि इकडे आता सारंग आणि सावली आता सत्याच्या जवळ कसे येऊ लागतात आणि त्यांच्या दोन्ही मुले आता हे त्या दोघांचे असल्याचे सत्य कसे समोर येते, तर इकडे भैरवी तिलोत्तमा काय करते प्रेक्षकांनो, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि इकडे आता सारंग हा ओवीला नेण्यासाठी पुन्हा आता सावलीच्या घरी येतो. तर आता लगेच ओवी म्हणते की बाबा बाबा आज ना क्लासमध्ये खूप मजा आली. तर सारंग म्हणतो सावली टीचर आहे त्यामुळे मजा तर येणारच तेवढ्यात. आबिर आता सारंगला म्हणतो की सुपर हिरो मी काय म्हणतो की माझी एक रिक्वेस्ट आहे, आजच्या दिवस तुम्ही ओवीला आमच्या इथे राहू द्या की. तर आता सारंग काही तयार होत नाही आणि आता ओवीसुद्धा सारंगला खूप आग्रह करते आणि म्हणते की बाबा प्लीज. आणि ओवीच्या हट्टापुढे अखेर सारंगला आता तयार व्हावं लागतं. आणि सारंग म्हणतो की पण तिला इथे राहता येणार नाही कारण तिचे कपडे वगैरे काही आहे का. तर बबलू म्हणतो की हे बघ सारंग दादा, आत्ता किक मारतो, बाजारात जातो आणि कपडे घेऊन येतो. तर सावली म्हणते की सारंग मी काय म्हणते की सगळेजण एवढे आग्रह करतात, लहान मुलांचा हट्ट इथे राहू द्या. तर आता सारंग तयार होतो आणि तेवढ्यात आता सावली म्हणते की पण ओवी जर इथे राहिली तर तिच्या आईला चालेल का. तर तेवढ्यात आता सारंग म्हणतो की नाही. तर आता ओवी म्हणते की आई गावाला गेली आहे ना. तर ओवी मोठे डोळे करून सारंगकडे बघते. तर सारंग म्हणतो हो हो. सावली म्हणते की त्या कंटिन्यू फिरतीवरच असतात का अशा. तर सारंग म्हणतो नाही नाही, त्या महिलांच्या केस संदर्भात गेल्यात. आणि सारंग म्हणतो की ओवीला ना झोपेत पाणी लागतं बरं का, त्यामुळे पाण्याची बॉटल तिच्या झोपल्याच्या ठिकाणीच ठेवा. आणि इकडे तेवढ्यात आबिर म्हणतो की माझ्या बहिणीच्या बाजूला मी कुणाला झोपू देत नसतो, मी ना फक्त एकटा तिच्या शेजारी झोपणार. इकडे आता राजकुमार त्याच्या बेडरूममध्ये त्याच्या कपड्यांची बॅग भरत असतो. तर मोनिका म्हणते की अरे राजकुमार मला सांग ना, तू कुठे चाललायस असा अचानक. आणि कपड्यांची बॅग घेऊन राजकुमार म्हणतो की हे बघ तू ना मला जाब विचारू नकोस आणि मी तुझ्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाही आहे. मोनिका म्हणते की राजकुमार तू माझा नवरा आहेस आणि बायकोच्या नात्याने तू कुठे चाललास मला माहीतच हा पाहिजे. तेव्हा आता राजकुमार म्हणतो वेळ आले की सगळं सांगेल. मोनिका म्हणते की अरे मला इथे आई विचारेल राजकुमार कुठे गेला म्हणून, तेव्हा मी तिला का उत्तर देऊ. तेव्हा आता राजकुमार म्हणतो की तेही खरंच आहे आणि सांग आता मध्य प्रदेशमध्ये आपलं ते एक काम होतं ना, त्या कामासंदर्भात गेला आहे म्हणून. तरीसुद्धा मोनिका म्हणते की हे बघ राजकुमार तू कुठे चाललाय ना ते मला खरं कळलंच पाहिजे. तेव्हा राजकुमार म्हणतो वेळ आली की मी सांगेन. आणि त्यानंतर आता मोनिका म्हणते की हे बघ राजकुमार तू खूप सारे कपडे घेऊन चाललाय, मला सांग खरं तू कुठे चाललाय ते. तेवढ्यात आता राजकुमार म्हणतो की जर मी तुला सांगितलं नाही, म्हणजे मी जर गेलो नाही तर आपण रस्त्यावरती येऊ, एवढं एक्सप्लेनेशन पुरेसं आहे. आणि राजकुमार लगेच आता तेथून तडक निघून जातो. आणि मोनिका म्हणते की या राजकुमारने ना मोठं काहीतरी कांड केलेलं केलेलं आहे आणि हा आता माझ्यापासून लपवतोय असंच मला वाटतंय. आणि इकडे आता अबीर हा ओवीला आता सावली आणि आता सारंगचं चित्र काढून देतो. त्याचं ड्रॉइंग अतिशय सुंदर असतं आणि हुबेहूब त्यांनी सारंग आणि सावलीचं ते चित्र काढलेलं असतं आणि ते बघून ओवी खुश होते आणि म्हणते की अबीर अरे तुझं ड्रॉइंग खूप छान आहे रे. तर आता अबीरने हत्ती देखील काढलेला असतो. आणि तेवढ्यात आता सावली अबीर आणि ओवीचं ते सगळं पराक्रम बघत तिथे येते. तर आता तेवढ्या सावलीला फोन येतो आणि लगेच आता व्यंकटेशने फोन केलेला असतो आणि व्यंकटेश 4 दिवस आता बेळगावला चालला असल्याचे आता सावलीला सांगतो. सावली म्हणते की का कशासाठी पण आणि एवढे अर्जंट व्यंकटेशजी. तर व्यंकटेश म्हणतो की अम्माची तब्येत ना अचानक बिघडली. सावली म्हणते की अरे बापरे मला सांगायचं ना, मी सुद्धा आले असते. तर व्यंकटेश म्हणतो की नाही तिकडे ओवीच्या गाण्याचे क्लास चालू आहेत ना. आणि लगेच सावली म्हणते की तेही खरं आहे पण त्यांची काळजी घ्या बरं का. आणि सावली म्हणते की ठीक आहे आणि सावली फोन ठेवते. तर आता इकडे अबीर आणि ओवी गप्पा गोष्टी करता क्षणी सावली आता त्यांना झोपायला जायचं सांगते. तर दोघेही पळतच त्यांच्या रूममध्ये जातात. आणि इकडे आता सारंग हा घरी येतो. तर अमृता सारंगकडे येत म्हणते की काय रे सारंग, अरे तू एकटा आला, ओवी कुठे आहे. तर सारंग म्हणतो की तिने हट्ट केला आणि राहिली ती तिथे. तर आता अमृता म्हणते काय तू ओवीला सावलीच्या घरी ठेवलंस. तर आता सारंग म्हणतो मग काय करणार. तर आता अमृता म्हणते की अरे पण चालता हसता खेळता गप्पा गोष्टी करता करता जर तिने तिच्या तोंडातून खरं निघून गेलं तर. आणि अमृता म्हणते की सावलीला जर ओवीने सांगितलं की सुशीला काकू तिची खरी आई नाही आहे तर तू काय करणार आहे सारंग. तेव्हा आता सारंग म्हणतो की नाही सांगणार,
वहिनी तू काही काळजी करू नकोस. आणि सारंग म्हणतो की ओवी लहान आहे पण समजूतदार आहे आणि हे बघ तिने आजपर्यंत कोणाला काही सांगितलं नाही, तेव्हा मला माहिती आणि ती काही सांगणार नाही. आणि अमृता म्हणते की हे बघ ती समजूतदार आहे, मला मान्य आहे सारंग, पण चुकून तिच्या तोंडातून काही निघायला नको. जर सावलीला जर हे सत्य कळालं ना तर उगाच सावली आणि तुझ्यामध्ये गैरसमज नकोय आता अमृता ही सारंगला सांगते. आणि सारंग आता अमृताला म्हणतो की तुला खरं सांगू का, माझ्या पोरीवर ना माझा पूर्ण विश्वास आहे, काही जरी झालं तरी ती बोलणार नाही. आणि सारंग म्हणतो की जर ती सावलीच्या जवळ असली तर तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद असतो. तर अमृता म्हणते हे नक्कीच खरं आहे. आणि अमृता म्हणते की फक्त ओवीचा नाही तर सावलीचा सुद्धा ओवीवर तेवढाच जीव आहे. आणि अमृता आणि सारंग ही ज्या ठिकाणी बोलत असतात तेवढ्यात आता पाठीमागून दरवाजातून तिलोत्तमा ते त्यांचं सगळं बोलणं ऐकते. आणि आता तिलोत्तमाला बसलेला असतो तो सगळ्यात मोठा धक्का. आणि त्यानंतर आता इकडे अबीर आणि ओवी दोघीही बेडरूममध्ये आता आलेले असतात. ओवी झोपलेली असते आणि अबीर आता ओवीचं आता डोक्याला थाप मारत असतो. आणि तेवढ्यात आता सावली तिथे येते आणि अबीरला बघते आणि पटकन सावली बोलू लागताच इकडे अबीर म्हणतो की आई गप्प बस, ओवी तिची झोपमोड होईल आणि ती उठेन. तर आता सावली म्हणते की अबीर ती झोपली. आणि तेवढ्यात आता अबीर म्हणतो की आई तिला झोपच येत नव्हती तेव्हा ना तू सांगितलेली राजा राणीची आणि चेटकिनीची गोष्ट मी तिला सांगितली तेव्हा कुठे तिला व्यवस्थित झोप लागली. आणि आई तू तिच्यासाठी पाणी आणलंय ना, तर सावली पाण्याची बॉटल दाखवते. तर आता अबीर खुश होतो. तर आता सावली म्हणते की अबीर मागाशी तुम्ही गेम्स खेळत होता त्यामध्ये तू विनाकारण हारला ना. तर आता अबीर म्हणतो की हो, मी मास्टर जरी असलो तर तिच्यासाठी हारलो, कारण ओवीच्या चेहऱ्यावरचा जिंकण्याचा आनंद तू बघत होती ना आईश. तर आता सावली ही अबीरकडे बघते आणि ते बघून मला ना खूप बरं वाटलं आई, आणि काही जरी झालं तरी आम्ही दोघे एकाच टीममध्ये असतो ना, असे अबीर सावलीला समजावतो. आणि लगेच आता अबीर म्हणतो की मला कायम तिच्या चेहऱ्यावरती असा आनंद बघायचा. तर प्रेमाने अबीर सावलीच्या मांडीवरती झोपतो. तर आता सावली विचार करते की तुझी जरी बहीण गेली असली तरी देवानेच तुझ्यासाठी हिला पाठवलं असेल, असा आता विचार सावली करते. आणि इकडे आता मोनिका राजकुमारला फोन लावते पण राजकुमारचा फोन लागत नाही. मोनिका आता रागाने आता तनतन करत पाय आपटते बेडवरती बसत. मोनिका म्हणते की या राजकुमारला ना मी जाऊच द्यायला नको होतं, आणि साधा माझा आता फोनसुद्धा लागत नाही आहे, आणि मी ना खरंच त्याला इथेच थांबून ठेवायला पाहिजे होतं, आणि तो कुठे गेला कशासाठी गेला ते सुद्धा मला माहिती नाही आहे, पण काही जरी झालं तरी मी ते शोधून काढणारच, असा आता ठाम निर्धार मोनिका करते. आणि त्यानंतर इकडे आता मोनिका विचार करते की राजकुमारला या खंड्याचं लोकेशन मिळालं तर नसेल ना, आणि तो खंड्याला घेऊन जाणारा राजकुमार तर नसेल ना. तर लगेच आता मोनिकाला आठवतं ज्यावेळेस आपण खंड्याचं फिंगरप्रिंट्स घेऊन खंड्याचा मोबाईल उघडला त्यावेळेस कदाचित ते लोकेशन राजकुमारपर्यंत पोहोचलं असेल. आणि लगेच आता मोनिका डोक्याला हात लावते आणि म्हणते की खरंच माझ्या हातून ना खूप मोठा मूर्खपणा झाला, पण आता हा राजकुमार त्या खंड्याला घेऊन कुठे गेला असेल असा विचार आता मोनिका करते. आणि आता मी खंड्यापर्यंत कसे पोहोचू, कारण राजकुमारसुद्धा माझा फोन उचलत नाही आणि खंड्यासुद्धा गेला आहे आणि माझा माणूससुद्धा पळून गेला आहे. तर आता मी कसं शोधू आणि काय करू असा विचार करत असतानाच मोनिकाला आता भैरवी आठवते. आणि मोनिका विचार करत म्हणते की ही भैरवी राजकुमारला बरोबर तालावरती नाचवते, आणि भैरवीला नक्कीच माहिती असणार की काय झाले. आणि इकडे आता दुसऱ्या दिवशी अबीर आणि आता ओवी पुन्हा सावलीकडे येतात. तर आता अबीर त्याचा मोबाईल दाखवत आता सावलीला म्हणतो की हे बघ आई, अगं एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे गाण्याचा, आणि त्यामध्ये ना मोठं पारितोषिक मिळणार आहे. तर आता सावली म्हणते की खरंच की, पण हे कसं शक्य आहे, मी कशी गाणार, कारण ही स्पर्धा तर फक्त 10 वर्षाच्या आतील मुलींची आहे. तर आता अबीर म्हणतो की मी तुझ्यासाठी नाही गा आई, हिच्यासाठी बोलतोय. तर लगेच आता सावली खुश होते आणि सावली म्हणते की आय्या खरंच ना. आणि लगेच आता ओवी म्हणते की नाही सावली टीचर, मी वारीमध्ये गाणार नाही. तेवढ्यात आता लगेच इकडे सावली म्हणते की मॅडम तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला सगळं शिकवीन. तर आता ओवी म्हणते की खरंच, तर सावली म्हणते हो. आणि अबीर म्हणतो ओवी अगं पंढरपुरामध्ये कार्यक्रम आहे ना, त्यामुळे आपली वारी पण होईल आणि विठुरायाचं दर्शन पण होईल आणि गाणं पण. तर लगेच ओवी म्हणते मी तयार आहे अबीर. आणि त्यानंतर आता इकडे अबीर म्हणतो की अगं आई, पण ओवीच्या बाबांना विचारावं लागेल ना. तर सावली म्हणते हो तेही खरं आहे. तर आता सावली
आता सारंगला फोन लावायचा विचार करत असतानाच पुन्हा अबीर आणि ओवी शेजारी असतात. सावली म्हणते की आत्ता नाही करणार मी, तुम्ही आता दूध घ्या आणि झोपायला जा. तर आता पटकन ओवी आणि अबीर आता दूध घेतात. इकडे आता सारंग झोपलेला असतो आणि इकडे आता सारंग झोपलेला असताना आता सारंग ओवी ओवी अशी हाक मारतो आणि सारंग म्हणतो कदाचित अमृता वहिनीच्या रूममध्ये असेल आणि सारंग तिकडे जाऊ लागतो. तर तेवढ्यात सारंगला आता सावली फोन करते. तर सावलीचा फोन येता क्षणी आता सारंग म्हणतो की अरे ओवी तर सावलीकडे आहे नाही का. तर आता सारंग म्हणतो की बोल ना सावली, सगळं ठीक आहे ना. तेव्हा आता सावली म्हणते सगळं ठीक आहे आणि ओवी मॅडम पण मजेत आहे. आणि सावली आता गाण्याचा एक अचानक आता जाहिरात आली आणि पंढरपुरात गाण्याचा मोठा प्रोग्रॅम आहे आणि त्यासाठी आपल्याला परवा पंढरपूरला जावं लागेल, हे सत्य आता सावली सारंगला सांगते. आणि त्यानंतर आता सारंग म्हणतो की नाही नाही, परवा तर मला खूप महत्त्वाचे केस आहे. तर आता इकडे सावली म्हणते की हे बघा, ओवीची टीचर या नात्याने मी ओवीसोबत राहणारच आहे, तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका, चालेल ना. तर सारंग म्हणतो की ओवीची काळजी तर तू घेशीलच सावली. बरं ठीक आहे चालेल असे आता सारंग बोलतो. आणि इकडे आता सारंग म्हणतो की ठीक आहे. तर ओवी आणि अबीर खूप खुश होतात आणि ओवी म्हणते की थँक्यू बाबा. तर अबीरही आता सारंगला थँक्स करतो आणि तेवढ्यात आता सावली फोन ठेवते आणि सारंग खूप खुश झालेला असतो. पण त्याच वेळेस पाठीमागून तिलोत्तमा तिथे येते आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की झालं का, तू रोज फोन करतो ना तिला. तर आता सारंग घाबरतो आणि म्हणतो की नाही नाही, ते ओवीच्या गाण्याचा कार्यक्रम होता म्हणून त्यासाठी केला होता. तर तिलोत्तमा म्हणते की अरे सारंग, तू विसरतोयस का, ती तुला कशा परिस्थितीत आणि कोणत्या परिस्थितीत सोडून गेली होती आणि तुला तुझी बाजू मांडण्याची एकही संधी त्यावेळेस त्या पोरीने दिली नव्हती आणि डिव्होर्सचे पेपर तुझ्या तोंडावर मारले होते. सारंग, विसरलास का तू? आणि आज तू तुझ्या ओवीला चक्क तिच्या घरी मुक्कामाला ठेवलंस. तर आता सारंग म्हणतो की ओवीने खूप आग्रह केला होता. आणि त्यानंतर इकडे आता तिलोत्तमा म्हणते की ती ज्या ठिकाणी गेली ना ते ठिकाण ठीकच आहे आणि आता ती कायमची तिथे गेली आहे, तर तिला पुन्हा या घरात आणायचं नाही. तर सारंगला धक्का बसतो. तिलोत्तमा म्हणते की तिला कायमचं आता तिथेच राहू दे. तर रागाने तिलोत्तमा तिथून निघून जाते. तर सारंगला आता काय करावं कळत नाही. इकडे आता भैरवी आणि मार्क्स खंड्याची काळजी घेत असतात, त्याला खूप भारी औषधं देत असतात आणि काही जरी झालं तरी खंड्या शुद्धीवर यायला पाहिजे असा विचार आता मार्क्स करतो. आणि मार्क्स म्हणतो की भैरवी मॅडम, काही जरी झालं तरी हा शुद्धीवर ज्यावेळेस येईल ना त्याच वेळेस आपल्याला सत्य समजेल. भैरवी म्हणते खरं आहे तुझं, पण मी माझ्या नवऱ्याची एवढी सेवा केली नाही, आई बापाची सेवा केली नाही, तेवढी या कुठल्या गुंडाची मला सेवा करावी लागते. आणि खंड्याकडे बघत इकडे आता मग भैरवी म्हणते की हे बघ खंड्या, तू ना तुझ्या मनाची तयारी करून ठेव. एकदा का तू शुद्धीवर आला की तू आम्हाला सांग की सावलीचं मूल जिवंत आहे की नाही आणि त्याचं काय झालं ते, नाहीतर तुझ्या अंतिम संस्काराची तयारी मीच करील असे भैरवी बोलते. आणि तेवढ्यात आता पाठीमागून मोनिका भैरवीच्या घरी येऊन भैरवीला मोठ्याने आवाज देते. तर मार्क्स आणि भैरवी दोघेही मोनिकाचा आवाज ऐकतात आणि इकडे आता मोनिका भैरवीला आवाज देत असते आणि खंड्या शेजारी इकडे दुसऱ्या रूममध्ये भैरवी मार्क असतात. आता पटकन आता भैरवी ही मार्क्सला तिथेच थांबायला सांगून आता बाहेर जाऊ लागते. आणि त्यानंतर आता इकडे सारंग हा दुसऱ्या दिवशी सावलीकडे येतो. तर सावली आता सारंगला म्हणते की पंढरपुरात अंध मुलांसाठी एक आता गाण्याचा कार्यक्रम ठेवला आहे, पण आता त्यामध्ये खूप पालक सहभाग घेणार आहेत आणि खूप मुली असणार आहेत, त्यामुळे आता ओवीला संधी मिळेल की नाही हे मी सांगू शकत नाही. आणि इकडे आता तिलोत्तमाला सुद्धा आता पंढरपुरात अंध मुलांसाठी गाण्याचा कार्यक्रम आयोजित करून सावलीसुद्धा तिकडे वारीला जाणार असल्याचे आता तिलोत्तमाला समजताच तिलोत्तमा भैरवीला फोन करते आणि म्हणते की पंढरपुरात अंध मुलांसाठी एक गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्या वारीमध्ये सावलीसुद्धा जाणार आहे. तर आता लगेच भैरवी म्हणते की तू काही काळजी करू नकोस तिलोत्तमा, हे कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळणार आहे. तर तिलोत्तमा खुश होते. भैरवी म्हणते हे कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळणार, पण काम झाल्यानंतर मात्र तू दिलेला शब्द विसरू नकोस. तर आता तिलोत्तमाने भैरवीला शब्द दिलेला असतो. तर आता ती कॉन्ट्रॅक्ट भैरवीला मिळणार का, तर सावली ही आता ओवीला आता कशी आता जगासमोर आणणार आणि ओवी आता पंढरपुरातील वारीमध्ये तिच्या गोड गाळ्यातून आता माझे माहेर पंढरी हे गाणं कसं गाणार. आणि ही सावली दुसरी तिसरी कुणी नसून आता सावलीच गाणं गाते हे सत्य आता
कसं समोर येणार आणि मूवीच्या गाण्यातील आता तो मूवीचा कंठाचा आवाज ऐकून अख्खं जग कसं मंत्रमुग्ध होणार. प्रेक्षकांनो, हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.